पण 100-200 व्ह्यूज येत आहेत आणि तुमचे व्ह्यूज वाढत नाही आहे, तुम्ही खूप मेहनत करताय, तर बघा 12 तासानंतर एक गोष्ट करायची. आता ती गोष्ट नेमकी कुठली ते मी तुम्हाला सांगणार आहे. आता माझ्या चॅनलवर पण कधी कधी व्ह्यूज खूप कमी येतात. असं नाही की माझा प्रत्येकच व्हिडिओ व्हायरल होईल, बरोबर. तर माझ्या ज्या व्हिडिओला कमी व्ह्यूज आले तर मी 12 तासानंतर ती एक गोष्ट करत असते ज्याच्याने माझ्या चॅनलवर व्ह्यूज वाढायला सुरुवात होते. मग ते व्हिडिओ कुठलाही असू द्या. आता माझं जनरली 1-2 दिवसापूर्वीचेच व्हिडिओ बघा, त्याच्यावर कमी व्ह्यूज आलेले होते. मग मी एक 12 तासानंतर म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर एक जे काम होतं, म्हणजे एक जी गोष्ट होती, एक जी सेटिंग होती ती केली, त्याच्याने माझ्या चॅनलवर व्ह्यूज वाढायला सुरुवात झाली. आता नेमकं ते काय आहे, कुठे आहे, कसं करायचं ते मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे, बरोबर. तर त्याआधी जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, हाईप द्यायला विसरू नका आणि लाईक करायला विसरू नका व्हिडिओला, ठीक आहे. तर बघा, तुमच्या याच्यामध्ये वायटी स्टुडिओ असेल. आता आपण जेव्हाही व्हिडिओ अपलोड करत असतो तर बेसिकली आपल्याला समजत नाही की आपण कुठल्या टायमिंगला व्हिडिओ अपलोड केला पाहिजे किंवा काय केलं पाहिजे. आणि जर 100-200 व्ह्यूजवर व्हिडिओ थांबत असेल तर नक्कीच आपल्याला ही एक गोष्ट करणं खूप महत्त्वाचं आहे. मी सुद्धा ती गोष्ट आधी ट्राय केली, त्याच्यानंतरच मी हा एक व्हिडिओ होता, म्हटलं चला बनवून टाकू आणि लोकांना सांगूयात की नेमकं काय आहे. तर बघा, सगळ्यात आधी तुमच्याकडे म्हणजे खाली तुम्हाला कंटेंट दिसत असेल ऑप्शन, तर कंटेंटवर यायचं आहे. बघा, या ठिकाणी जोही तुमचा व्हिडिओ असेल तो तुमच्या म्हणजे लोकांच्या सर्च टर्ममध्ये येण्यासाठी किंवा लोकांनी बघण्यासाठी किंवा तुमचे व्ह्यूज वाढण्यासाठी काय करावं लागेल, तर आपण काय करत असतो, बेसिकली टायटल देत असतो, थंबनेल देत असतो. या ठिकाणी माझे मल्टिपल व्हिडिओज आहेत आणि असं नाही की प्रत्येक व्हिडिओला व्ह्यूज आलेले आहेत. काही व्हिडिओजला व्ह्यूज आलेले आहेत, काही व्हिडिओजला व्ह्यूज आलेले नाही आहेत. पण ज्या व्हिडिओजला माझे व्ह्यूज आलेले नाही तर त्या व्हिडिओला व्ह्यूज येण्यासाठी मी काही सेटिंग केलेले आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे. ज्या मी गोष्टी केलेल्या आहेत त्या तुमच्यासोबत शेअर करते, ठीक आहे. तर सगळ्यात आधी मी काय करून घेणार आहे, तुम्हाला एक व्हिडिओ दाखवते. याच्यामध्ये काय झालेलं आहे, मला असं वाटतं की माझा हा जो व्हिडिओ आहे तो व्हायरल व्हायला पाहिजे, बरोबर. 15,000 व्ह्यूज कमी आहेत ॲज कम्पेअर्ड टू अदर. म्हणजे बघा, आता या व्हिडिओचा तुम्ही या ठिकाणी तर लोकांनी काय काय माझ्या चॅनलला सर्च केलेलं आहे. आपण एक फॉर एक्झाम्पल बघूया. जसं मी तुम्हाला हा एक व्हिडिओचा एक्झाम्पल देते, त्याच प्रकारे तुम्ही तुमच्या चॅनलवर ज्या व्हिडिओजला कमी व्ह्यूज आलेले आहेत त्याच्याशी सुद्धा ट्राय करू शकता. आता बघा, या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल, तुम्हाला ओव्हरव्ह्यू दिसत असेल, रीच दिसत असेल, एंगेजमेंट दिसत असेल, तर तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी रीचवर येऊन जायचं आहे. तर बघा, रीचवर आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला यायचं आहे यूट्यूब सर्च टर्म. आता यूट्यूब सर्च टर्मवर आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, त्याच्यावर क्लिक करून घ्यायचं आहे. बघा, या ठिकाणी यूट्यूब सर्च टर्मवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर इंटरफेस तयार होईल. आता बघा, या ठिकाणी माझ्या चॅनलवर कुठले काय म्हणू शकतो आपण त्याला, कीवर्ड सर्च केलेले गेलेले आहेत. जे कीवर्ड सर्च केलेले आहेत त्याच्याने माझ्या चॅनलवर जे ऑडियन्स आहे ती आलेली आहे, बरोबर. आता पहिली जी टर्म आहे ती आहे पूनम माली, म्हणजे माझं स्वतःचं नावच सर्च केलं गेलेलं आहे. म्हणजे जेवढं तुम्ही, आता महत्त्वाची गोष्ट याच्यात ही पण मी ॲड करते की जेवढं तुमच्या चॅनलचं नाव सिम्पल असेल तेवढं लगेच सर्चमध्ये येतं, जेवढं सिम्पल इझी असेल ते लवकरच लोकांच्या लक्षात येतं. त्याच्यानंतर दुसरी जी गोष्ट आहे वायटी स्टुडिओ सेटिंग. म्हणजे वायटी स्टुडिओ सेटिंग हे कीवर्ड लोकांनी सर्च केलं तर माझा व्हिडिओ त्यांना शो झालेला आहे, बरोबर. पण मी ह्या ज्या गोष्टी आहेत किंवा हे जे टॅग आहेत, हे जे कीवर्ड्स आहेत ते माझ्या व्हिडिओमध्ये टाकलेले नाही आहे, तर या लोकांनी हे सर्च केलेलं आहे. मग आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी बघा, तुम्ही बघू शकतात AI व्हिडिओ कैसे बनाए, म्हणजे हिंदीमध्ये जरी सर्च केलं तरी या ठिकाणी माझा व्हिडिओ लोकांनी बघितलेला आहे. हाऊ टू मोनोटाईज यूट्यूब चॅनल इन 2026, म्हणजे इंग्लिशमध्ये सर्च केले तरीसुद्धा माझं चॅनल रेकमेंड झालेलं आहे. हाऊ टू गेट व्ह्यूज ऑन यूट्यूब, म्हणजे यूट्यूबवर व्ह्यूज कसे मिळवायचे हे सुद्धा सर्च केलेलं आहे आणि ते माझ्या चॅनलवर रेकमेंड झालेलं आहे, माझ्या चॅनल ते लोकांनी बघितलेलं आहे. पण मी या गोष्टी या ठिकाणी माझ्या चॅनलवर ह्या टर्म्स मी टाकलेल्या नाही आहेत, म्हणजे डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेल्या नाही. तर आपल्याला करायचं काय, आपल्या व्हिडिओची व्ह्यूज वाढवण्यासाठी ह्या ज्या गोष्टी आहेत या ठिकाणी तुम्ही बघू शकता. या ठिकाणी आता मी स्क्रीनशॉट घेऊन घेते. तर बघा, हे जे कीवर्ड्स आहेत हे आपल्याला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करायचे आहेत. आता कसे ॲड करायचे, आता एक एक करण्यापेक्षा आपण पूर्णच ॲड कसे करायचे मी ते तुम्हाला सांगणार आहे सिम्पल लँग्वेजमध्ये. आपण सगळ्या गोष्टी इथं स्क्रीनशॉट मारून घेतला. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी यायचं आहे ChatGPTवर, ठीक आहे. ChatGPTवर आल्यानंतर आपण जो स्क्रीनशॉट अपलोड केलेला होता, आपण जो स्क्रीनशॉट घेतलेला होता तो या ठिकाणी अपलोड करून घेणार आहोत आणि इथं खाली ChatGPTला सांगणार आहोत की मी जे
फोटो अपलोड केलेला आहे त्याच्यामध्ये जो डेटा दिसत आहे तो फक्त टेक्स्ट मला एका याच्यामध्ये देऊन द्या, म्हणजे त्याचं स्टेप बाय स्टेप नंबर्समध्ये देऊन द्या. बाकी कुठलाही डेटा मला नको आहे, म्हणजे जे नंबर्स दिलेले आहेत ते नको आहेत. फक्त त्याच्यामध्ये जे लिहिलं आहे मराठी यूट्यूबर, त्याच्यानंतर हाऊ टू ग्रो युअर चॅनल, हा मला एक लिस्ट बनवून द्या, म्हणजे मला कॉपी पेस्ट करता येईल. तर या प्रकारे आपण ChatGPTला सांगून दिलेलं आहे. तर त्या प्रकारे आपला ChatGPT हा रेडी करून देणार आहे, बरोबर. तर बघा या ठिकाणी हाऊ टू गेट व्ह्यूज ऑन यूट्यूब, आपल्याला पूर्ण जो आपण स्क्रीनशॉट घेतलेला होता तो एकदम इझी पद्धतीने यूट्यूबने आपल्याला त्याच्या 10 असं सेटिंग किंवा 10 टेक्स्ट बनवून दिलेला आहे. आता सिम्पली काय करायचं आहे, आपल्याला ह्या ज्या आपल्याला यूट्यूबने किंवा ChatGPTने बनवून दिलेले कीवर्ड्स आहेत, सर्च टर्म्स आहेत, हे आपल्याला इथून कॉपी करून घ्यायचे आहेत. आता बघा कॉपी केल्यानंतर आपल्याला हे जे टर्म्स आहेत ते कुठं पेस्ट करायचे आहेत, जिथं आपलं चॅनल हे लोकांच्या सर्चमध्ये यायला पाहिजे. आपल्याला बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, त्या व्हिडिओवर क्लिक करायचं आहे. व्हिडिओवर क्लिक केल्यानंतर इथं एडिटचं तुम्हाला एक पेन्सिलचा आयकॉन दिसेल. तर पेन्सिलच्या आयकॉनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, जे तुमचं डिस्क्रिप्शन असेल त्या ठिकाणी यायचं आहे. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकतात मी कुठल्याही प्रकारचं, तुम्ही इथं टॅग्स मी दिलेले आहेत, हॅशटॅग दिलेला आहे, कुठल्याही प्रकारचे जे टर्म्स होते तिकडं मी आपण कॉपी केल्या. एकही टर्म्स या ठिकाणी माझी नाही आहे, तरीसुद्धा म्हणजे लोकांनी ते सर्च केलेलं आहे, म्हणून मी काय करणार ते या ठिकाणी पेस्ट करून देणार आहे. आता बघा खाली मी इथे लिहिते, ठीक आहे. आता या ठिकाणी मी पेस्ट करून देणार आहे, बरोबर. तर बघा या ठिकाणी मी या गोष्टी पेस्ट करून दिल्या. आता सेम ह्या गोष्टी आपल्याला कुठं पेस्ट करायच्या आहेत, टॅग्सच्या ठिकाणी, म्हणजे टॅग्ससुद्धा या ठिकाणी आपल्याला लावायचे आहेत. तर कॉपी करून घ्यायचे. कॉपी केल्यानंतर खाली बघा या ठिकाणी टॅग्स आपल्याला बघायचे आहेत. तर बघा मी इथे टॅग्ससुद्धा लावलेले नाही आहेत, तर या ठिकाणी आपल्याला टॅग्स लावून घ्यायचे आहेत. आता या ठिकाणी आपल्याला पूर्ण हे टॅग्स येत आहेत, तर आपण 1 बाय 1 कॉपी पेस्ट करून या ठिकाणी लावू शकतो. मॅक्झिमम तुम्ही 5 जरी लावले टॅग्स तरी चालेल. तर या ठिकाणी बघा कॉपी करून घेतलं आणि सिम्पली आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, पेस्ट करून घ्यायचं आहे. बघा पेस्ट केलं, ठीक आहे. आणि परत आपण सेकंड पण त्याच प्रकारे करून घेऊयात कॉपी, आणि या ठिकाणी पटापट आपण काय करून घेणार आहोत पेस्ट. याच्यानंतर पण महत्त्वाची गोष्ट अशी आहे, बघा या ठिकाणी मराठी यूट्यूबर, म्हणजे मराठी जरी यूट्यूबर लोकांनी सर्च केलं तरी या ठिकाणी माझं चॅनल जे आहे ते लोकांच्या फीडमध्ये सर्चमध्ये येत आहे, बरोबर. तर या ठिकाणी तुम्ही जास्त टॅग नाही लावले तरी चालतील, ठीक आहे. आणि SEO कैसे करे, बघा म्हणजे टॉपिक कुठला आहे, लोकांनी सर्च काय केलेलं आहे आणि बघायला कुठला व्हिडिओ आलेला आहे, म्हणजे जसं सर्च तुम्ही केलं तर या ठिकाणी तुम्ही 4-5 टॅग्स लावू शकतात. तुम्हाला जास्त टॅग लावायचे असतील तर तुम्ही क्रोम ब्राउझरमध्ये YT स्टुडिओ ओपन करायचं, त्यामध्ये तुम्हाला जेवढे टॅग्स लावायचे असतील तेवढे टॅग्स तुम्ही त्या ठिकाणी लावू शकतात. या ठिकाणी या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर तुम्हाला बॅकला यायचं आहे. बॅकला आल्यानंतर या ठिकाणी काय करायचं, सिम्पली तुम्हाला सेव्ह करून घ्यायचं आहे. बघा या ठिकाणी सेव्ह केल्यानंतर तुमचा जो चॅनलचे व्ह्यूज आहेत ते वाढणार आहेत, बरोबर. कारण लोक तुमच्या चॅनलचा जो डेटा आहे किंवा जे सर्च टर्म्स आहेत, जे सर्च करणार आहेत, आपण तर ते आता प्रत्येक याच्यामध्ये ॲड करून दिलेलं आहे. सेम तुम्हाला ज्या चॅनलवर किंवा ज्या व्हिडिओवर तुमचे व्ह्यूज कमी येत असतील त्या व्हिडिओवर तुम्ही या प्रकारे सर्च कीवर्ड्स शोधा. आता बघा सिम्पली तुम्हाला ॲनालिटिक्सवर यायचं आहे, तेही मी तुम्हाला शोधून दाखवते की कसं करायचं. ॲनालिटिक्सवर आल्यानंतर बघा तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, कंटेंटवर यायचं आहे. ॲनालिटिक्स नंतर कंटेंटवर आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी काय दिसत असेल, तुमच्या टॉप कंटेंट दिसत असतील, म्हणजे तुमचे व्हिडिओ कोणाकोणापर्यंत पोहोचलेले आहेत, ठीक आहे. तर बघा या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की तुमचा जो मेन गोष्ट आहे, म्हणजे मेन गोष्ट म्हणजे काय की व्हिडिओजवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. तर व्हिडिओजवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकतात की कशा प्रकारे तुमचा डेटा इम्प्रेशन वर्क केलेला आहे. म्हणजे माझ्या आता इम्प्रेशन किती आहे व्हिडिओचं, 7 लाख लोकांनी इम्प्रेशन म्हणजे यूट्यूबने सेंड केलेला आहे डेटा. माझे व्हिडिओ 7 लाख लोकांपर्यंत यूट्यूबने पोहोचवलेले आहेत. तसेच शॉर्ट व्हिडिओ जे आहेत ते सुद्धा, माझे शॉर्ट व्हिडिओ मी कमी बनवते म्हणून त्याचे एंगेजमेंट जी आहे ती कमी झालेली आहे, बरोबर. या प्रकारे तुम्हाला या गोष्टी करायच्या आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट
बरोबर. आणि जसं तुम्ही काम करणार त्याच प्रकारे तुम्हाला रिझल्ट हा भेटणार आहे. तर 12 तास झाल्यानंतर तुमचे कीवर्डचं सेक्शन हे जनरेट होत असतं आणि मग तुम्ही या ठिकाणी काम करू शकता. आशा करते की आजचा व्हिडिओ समजला असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. नवीन असाल तर सबस्क्राईब करा, आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला हाईप द्यायला विसरू नका. तोपर्यंत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय. थँक्यू.